हा पैठणी फॅब्रिकपासून बनवलेला फ्रॉक आहे बघा. 1 ते 2 वर्षाच्या मुलीला आरामात हा फ्रॉक येईल. ह्या फ्रॉकची आपण आता स्टिचिंग पाहणार आहे. ह्या फ्रॉकची कटिंग आपण लाईव्हमध्ये घेतलेली आणि तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर सुरुवातीला काय करायचं, ज्याप्रमाणे आपण मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचं आहे बघा. आणि आपल्याला आत्ता आहे ना पैठणीच्या काठापासून आपल्याला बेल्ट बनवायचा आहे. तर हा बेल्ट ना पैठणीच्या काठापासून बनवला तर ना खूप छान रिच लुक येतो आहे फ्रॉकला. म्हणून या पैठणीच्या काठापासून आपण ह्याचा बेल्ट आहे तो बनवून घेणार आहे. पण हे बेल्ट बनवल्यानंतर आहे ना जे आपण कटिंग केलं होतं बघा अस्तरचं, म्हणजे पूर्ण कटिंग केलं होतं मेजरमेंट टाकून, ते आपण चेक करून घ्यायचं आहे की तेवढंच भरतं आहे का, आणि त्याच्यापेक्षा 1 इंच फक्त एक्स्ट्रा आपल्याला पैठणीचा बेल्ट बनवून घ्यायचा आहे. जोडायला जातो म्हणून 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला दोन्ही बेल्ट बनवून झालेले आहेत बघा. आणि हे काय करायचं, जे पोर्शन ठेवले त्याच्या आतमध्ये मधोमध ठेवायचं, म्हणजे मेन फॅब्रिक सरळ, त्यावर बेल्ट आणि त्यावर अस्तर असं ठेवलेलं आहे आपण. आणि बेल्ट जोडून घ्यायचे अशा पद्धतीनं. आणि बेल्ट जी टीप मारलेली ना ती अस्तरवरती अशी लागेल अशी ठेवलेली, म्हणजे सरळ येते. काय काय वेळेस उलटसुद्धा बेल्ट लागू शकतो. त्यामुळे ना व्यवस्थित बघा कशा प्रकारे हे ठेवलेलं आहे मी. आणि आता पूर्ण जे आपला शेप आहे तिथून आपण टिप मारून घेणार आहे. आणि ही टिप पूर्ण पोर्शनला मारून झालेले आणि एक्स्ट्रा जे पोर्शन राहते ते आपण कट करून घेणार आहे. आणि आता तसाच आपला दुसरा पार्ट पण बनवायचा आहे. आता बेल्ट असा आपण जोडणार आहे की तो जोडल्यानंतर दिसणारसुद्धा नाही कसा जोडला आहे. तर एवढ्या फिनिशिंगमध्ये आपण बेल्ट जोडणार आहे. तर व्यवस्थित पहा, मेन फॅब्रिक घेतले, त्यावर आपण जो फ्रंट भाग बनवला होता तो ठेवलेला आहे उलट, आणि त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे. आणि ते आहे असं ॲज इट इज. आता इथं टिप मारून घेणार आहे आपण, पूर्ण कडेने टिप मारून घेणार आहे. गळा तसेच दंडघर ह्याच्या कडेने टिप मारून घेणार आहे आपण. आणि हे बेल्ट जोडताना ना बेल्ट व्यवस्थित जोडला जातो आहे का हे चेक करायचं. जर बेल्ट व्यवस्थित नाही जोडला गेला तर तिरका वगैरे झाला तर व्यवस्थित अजिबात दिसत नाही. तर इथं माझ्याकडनं थोडासा तिरका बेल्ट झालेला आहे, तर मी हा उसून आहे ना नंतर पुन्हा एकदा तो जोडणार आहे. हे बघा अशा पद्धतीनं परत एकदा मी तर टिप मारून घेणार आहे. तर हा बेल्ट जोडल्यानंतर आहे ना अजिबात टिपसुद्धा दिसणार नाही कुठं आपण अटॅच केलं आहे काय केलं आहे. परत एकदा आपण टिप मारून घेणार आहे, म्हणजे डबल टिप मारलेली आहे. आणि आता हे झाले दोन्ही पार्ट आपले शिवून. तर आता पूर्ण जो भाग राहिला होता टिप मारायचा आपला पूर्ण कडेने साईडने, तर तिथून आपण टिप मारून घेणार आहे. हे बघा मध्येच हळूहळू टिप मारली, किती जरी हळूहळू शिवलं ना तर मध्येच दोरा वगैरे असा प्रकार चालू होतात. तर आता पूर्ण कडेने मी टिप मारून घेणार आहे अशा पद्धतीनं. आणि आपण आहे ना नॉट बसवणार आहे बघा. नॉट बसवली म्हणजे फ्रॉकची फिटिंग व्यवस्थित ॲडजस्ट करता येते. म्हणजे 2 वर्षापर्यंत बेबी असेल, किती हेल्दी बेबी असू द्या, आरामात हा फ्रॉक आहे ना येणार आहे. तर आता इथं आपल्याला ना टच बटन बसवायचं आहे, तर त्यासाठी आपण नाही कापड अटॅच करणार आहे आणि पैठणीचंच कापड करणार आहे. तुम्ही हवं तर इथं अस्तरचं करू शकता, मी पैठणीचंच करणार आहे. तर पूर्ण पट्टी आहे ती जोडून घेतलेली आहे. पट्टी 2 इंचाची घेतलेली आहे आणि त्यावर दाबटीप दिलेली आहे. आणि आता फोल्ड केलेलं आहे बघा, असं डबल ट्रिपल फोल्ड केलेलं आहे आपण अशा पद्धतीनं. फोल्ड करून घेतले आणि दुसऱ्या साईडला पण पट्टी लावून घेणार आहे. टच बटन लावलं की फ्रॉक इझिली काढता घालता येते, म्हणून आहे टच बटन बसवायचं. झिप बसवली की ती खराब होते, नंतर त्याचा यूज पण होत नाही. त्यामुळे ना टच बटन बसवलं की बरं पडतं. त्यामुळे इथं आपण टच बटनच बसवतो आहे. तर इथं टच बटनच्या दोन्ही आपल्या पट्ट्या जोडून झालेल्या आहेत. तर हे काय करायचं, आता एकावर एक ठेवायचं आहे बघा आणि टिप मारून घ्यायची आहे. थोडीशी 1 इंच वरती टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे हे हलणार नाही, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फ्रॉक शिवला जाईल. आणि आता अस्तरवर आपण स्टिचिंग करणार आहे. अस्तर व्यवस्थित
घ्यायचे. आता मेन फॅब्रिक आहे ना त्याच्या प्लेट्स पाडून घ्यायच्यात बघा आपल्याला. तर अगोदर काय करणार आहे, पुढचा मागचा भाग कुठला पण घ्या. आपण आता पाठीमागचा भाग घेतलेला आहे, तर त्यावर आपण प्लेट्स पाडून घेणार आहे मेन फॅब्रिकच्या. तर कमी वेळात कसा शिवायचा फ्रॉक हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय. तर हे बघा, तर आपण पूर्ण साईडने आपण प्लेट मारून घेतलेले आहेत पूर्ण घेरायला पुरेल असं, आणि त्यावर अस्तरच्या आपण जोडून घेणार आहे. अस्तरच्या सुद्धा प्लेट टाकून घेणार आहे. पण मेन फॅब्रिकच्या जास्त प्लेट घेतलेल्या आहेत, अस्तरच्या पण थोड्याशाच प्लेट घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीनं. आणि आता इथं डबल टिप मारून घेणार आहे, फिनिशिंगची टिप देणार आहे. हे जोडून झाल्यानंतर आहे ना फिनिशिंगची देणार आहे. आणि तसंच फ्रंट साईडनी सेम करणार आहे, मेन फॅब्रिकवर जोडून घेणार आहे प्लेट्स टाकून. प्लेट्सची डायरेक्शन सेम राहू द्या. आणि नंतर आहे ना नंतर काय करायचं आहे, अस्तर घ्यायचं आहे. अस्तरचं पण सेम त्याच पद्धतीनं करायचं. आता इथं थोडंसं मला कमी पडतं म्हणून मी ना जॉईंट दिलेलं आहे बघा. तर अस्तरचा घेरा प्रॉपर असा आला पाहिजे. थोडंसं जास्त असलं तरी चालतं आहे, पण कमी असला की मग बेबीला चालताना वगैरे त्रास होईल. असं अस्तर जोडून घेतलं आहे. आणि आता हे अस्तर आतल्या साईडने फोल्ड करून घेणार आहे, म्हणजे फ्रॉक व्यवस्थित दिसते. ठीक आहे. तर पूर्ण अस्तरवर फोल्ड करून आपण टिप मारून घेतलेले. आता पैठणी फॅब्रिकला तर फोल्ड करून टिप मारायची गरजच नाही आहे. आता इथं आपण फिटिंग करून घेणार आहे. फिटिंगसाठी 1 इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं आपण, तर तेवढेच मापाने फिटिंग करून घेणार आहे बघा. आणि खालच्या घेऱ्याला ना अर्धा इंच ठेवलं तरी चालतं आहे. आणि इथं डबल टिप मारून घेणार आहे. आणि आता खूप ट्रेंडिंगला आहे ही पैठणी फ्रॉक आहे ती. आणि याचा कटिंगचा व्हिडिओ खरंच आपण लाईव्हमध्ये घेतलेला होता आणि तो मी अपलोड केलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय, मी ह्याची लिंक देते. ठीक आहे. तर हे ज्या पद्धतीने फिटिंग केलेली आहे, म्हणजे जे बेबीचं मेजरमेंट आहे त्या पद्धतीने मी फिट केली. आणि ही 2 वर्षापर्यंत घालू शकता. जर हेल्दी बेबी असेल तर टिप उसवूनसुद्धा हे तुम्ही वापरू शकता. आणि वरती थोडंसं आपण बटरफ्लायसारखं बनवणार आहे, बो बनवणार आहे, थोडंसं वरती अटॅच करणार आहे बेल्टवरती. तर खूप छान फिनिशिंगमध्ये दिसतं हे. आणि क्लासी लुक देतो बरं का. हा छोट्या बेबींना फ्रॉक जर शिवला, कॉटनचा असो पैठणी फॅब्रिकचा असो, अशा प्रकारचा बो बनवल्यानंतर आहे ना बेबींना खरंच खूप छान वाटतं. आता हा बो बनवला ते मी 2x2 कापड घेतलेलं आहे बघा. तर तुम्हाला हवं तेवढं मोठं करू शकता. इथं मी 2x2चं घेतलेलं आहे, कारण हा फ्रॉक 1 इयर बेबीच आता घालणार आहे, त्यामुळे 2x2 करणार आहे. आणि बेल्टची रुंदी पण आपली लहानच आहे, त्यामुळं बो पण आपण लहानच बनवणार आहे. तर हे बघा, आता सुईच्या साहाय्याने ना तो बो बनवून घेणार आहे आपण अशा प्रकारे. आणि इथं अटॅच करून घेणार आहे, सुईद्वाऱ्याने आपण अटॅच करून घेणार आहे. तर टिप वगैरे मारायची नाही आहे. आणि दुसऱ्या साईडचा पण बनवून घेऊ आपण, सेम त्याच पद्धतीनं करायचं आहे. हे बघा, आता हा बनवून झालेला अटॅच करते. आता व्हिडिओमध्ये दाखवत नाही, कारण पूर्ण प्रोसेस मी जवळ घेऊन करते, तर कॅमेरा थोडासा दिसणार नाही तुम्हाला, पण मी दाखवले व्हिडिओमध्ये, तुम्हाला बघितलंच असेल तुम्ही. आणि आता बघू शकता पूर्ण फ्रॉकचा लुक खूप छान, खूप क्लासी दिसते फिनिशिंगमध्ये फ्रॉक. आणि ह्याला आता टच बटन लावायचे राहिले तर टच बटनसुद्धा आपण लावून घेऊया. पूर्ण फ्रॉक आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिवून घेतलेले. तर आजचा हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल ना तर
लाईक शेअर करा जे नवीनच आहेत आणि ज्यांच्याकडे छोटा बेबी आहे, बेबी गर्ल आहे आणि फ्रॉक शिवायचे त्यांना, तर अशा ताईंना हा आपला व्हिडिओ ना शेअर करा. आणि हो, कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका की याची कटिंग स्टिचिंग तुम्हाला कशी वाटली. चलो बाय.